रामकृष्ण हरी. अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे. संत तुकाराम महाराज आपल्या सर्वांना माहीतच आहेत. समाजाने त्यांच्यावर खूप अन्याय केला, तरी पण ते डगमगले नाही. त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. त्यांनी गाथा लिहिल्या, अभंग लिहिले. खूप चांगलं असं काम त्यांनी केलं. जीवन जगायचं कसं, प्रत्येक संकटाला सामोरं कसं जायचं, हा संदेश त्यांनी जनतेला दिला. संत तुकाराम महाराज भोळा भाबडा स्वभाव, फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या भजनातच मग्न. मी देवाचा आणि देव माझा अशी कल्पना नेहमी मनात. त्यांनी संसाराचं वैराग्य पत्करलं होतं. त्यांनी संसार कधी केलाच नाही. कधी कधी काम करायचे, ते पण आपल्या बायकोच्या आग्रहास्तव. घरामध्ये 6 मुलं खाणारी बायको चिडून बोलायची, तेव्हा कधी तर तुकाराम महाराज काम करायचे, परंतु ते फक्त आणि फक्त विठ्ठल भक्तीमध्येच तल्लीन होऊन जायचे. एकदा असाच एक तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. जर तुम्ही हा प्रसंग ऐकला तर खरंच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुकाराम महाराज यांना त्यांची बायको जिजाबाई, म्हणजे तिला प्रेमाने महाराज आवली म्हणायचे. ही आवली म्हणते की मी माहेरून पैसे आणले आहेत आणि तुम्ही या पैशाचा काहीतरी व्यवसाय करा, कारण दुष्काळ खूप पडलेला आहे, लोकांचे पैसे द्यायचे आहेत. या पैशातून काही पैसे जमा होतील, त्याच्यातून आपल्या लोकांचं देणं घेणं होईल. तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल पांडुरंग म्हणत बसला तर आपलं घर कसं चालणार, आपली मुलं काय खाणार, लोकांचं कर्ज कसं जाणार. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मी आता मिरच्यांचा व्यवसाय करतो. तुकाराम महाराज बाजूच्या गावात बाजार असतो, तिथे मिरच्याचा व्यवसाय करण्यासाठी जातात. मिरच्या खरेदी करायच्या आणि विकायच्या. महाराजांनी 4 पोती मिरच्या विकत घेतल्या. सोबत एक बैल घेऊन गेले होते. तिथेच एका पाराखाली कट्टा होता. त्या कट्ट्याच्या बाजूला महाराजांनी बैल बांधला सावलीला, आणि समोरच टेकडावरती एक शंकराचं मंदिर होतं. शंकराला नमस्कार केला, तिथेच बैल बांधला, बैलाला चारा घातला आणि मिरच्या खरेदी केल्या आणि बाजारात महाराज विकायला बसले. सुरुवातीला थोडीफार गिरायक आले. त्यांनी मिरच्या घेतल्या, पैसे दिले. महाराजांनी मिरच्या झोकून दिल्या बरोबर. गिरायक म्हणू लागलं, अजून थोड्या मिरच्या टाका ना. महाराज म्हणाले, घ्या ना. अजून एकदा टाका. महाराज म्हणायचे, घ्या ना. भोळा भाबडा स्वभाव. संत प्रत्येकाला चांगलेच समजतात हो, कोणालाही वाईट समजत नाहीत. प्रत्येकजण जो मागतो त्याला संत देतात, कोणालाही नाही म्हणत नाहीत. थोड्या लोकांनी महाराजांकडून मिरच्या वजन करून घेतल्या, पैसे दिले आणि नंतर मिरच्या विकत महाराज विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले, भजन करू लागले. गिरायक आलं, ओ बाबा आम्हाला मिरच्या पाहिजेत, 1 किलो मिरच्या द्या ना. महाराज म्हणायचे, घे तुझ्या हातानं, माझा तुझ्यावर विश्वास आहे. दुसरं गिरायक आलं, ते म्हणालं, महाराज मला मिरच्या द्या ना, पण माझ्याकडे पैसे नाहीत. महाराज म्हणाले, ठीक आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, घे हातानं. मग कोणी 1 किलो, कोणी 2 किलो, कोणी 3 किलो, 4 किलो अशा मिरच्या घेऊन गेले. सुरुवातीला थोड्या लोकांनी पैसे दिले, नंतर लोक ओळखू लागले की हा कोणीतरी वेडपट बावळट माणूस आहे आणि याला धंदा करण्याची अक्कल नाही, आणि हा फक्त पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन आहे, याचं मिरच्याकडे लक्ष नाही. म्हणून लोकांनी 3 पोती मिरच्या 1 किलो, 2 किलो, 3 किलो असं सांगून उधारीवर घेऊन गेले. एक आडदांड माणूस होता, दादागिरीचा, खूपच आडदांड, विचित्र. तो आला आणि महाराजांना म्हणाला, मला मिरच्या पाहिजेत. महाराज म्हणले, घ्या ना तुमच्या हाताने, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा 3 पोती संपली होती आणि 1 पोतं शेवटी राहिलेलं होतं. महाराज म्हणाले, तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या वजन करून घ्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि मला उद्या पैसे द्या. तेव्हा तो आडदांड माणूस म्हणाला, मला हे पूर्ण पोतच पाहिजे, कारण माझ्या घरामध्ये खाणारे जास्त तोंड आहेत, मला कमी मिरच्या घेतलेल्या पुरत नाहीत, मला पूर्ण पोतच द्या.
महाराज म्हणले ठीक आहे, घेऊन जा ना, घे आणि जा, मला उद्या पैसे आणून दे. इथंच मी वडाचं झाड आहे, इथंच मी बसलेला आहे, बैल बांधलेला आहे आणि इथं मला पैसे आणून द्या. तो माणूस म्हणाला ठीक आहे. असंच शेवटी मिरच्या पूर्ण संपल्या, अंधार पडू लागला. महाराज म्हणाले झालं आता थोडेफार पैसे आहेत आपल्याकडे, आपण काहीतरी पोटापाण्याची सोय करूया. महाराजांनी 3 दगड मांडले आणि थोडंसं सामान आणलं आणि तिथे स्वयंपाक बनवला. समोरच शंकराचं मंदिर होतं. भगवान शंकराचं लक्ष तुकाराम महाराजांच्याकडे गेलं. आपला भक्त आलेला आहे, इथं आपल्यासमोरच आहे आणि त्याच्या हातचं जेवण आपण खायला पाहिजे. खूप प्रामाणिक आपला भक्त आहे. एका वाटसरूचं रूप घेऊन भगवान शंकर साक्षात तिथं येतात आणि बसतात. तोपर्यंत तुकाराम महाराजांचं जेवण बनवून तयार असतं. तुकाराम महाराज मनातूनच विचार करतात की आपण शंकराला नमस्कार करायचा आणि आपण जेवण घ्यायचं. तोपर्यंत वाटसरू तिथं येऊन बसतो. स्वयंपाक तयार झाला वाटतं. महाराज म्हणतात हो झाला, मला पण जेवण करायचं आहे, मला खूप भूक लागलेली आहे. महाराज म्हणतात हो जेवूया ना आपण, आहे ना माझ्याकडे जेवण, बसा जेवूया आपण. दोघेजण जेवण करतात. रात्र होते, महाराज तिथे झोपी जातात. दुसऱ्या दिवशी गावातील लोक उदारी आणून देतील आणि मग आपण आपल्या गावी जायचं असा विचार महाराजांच्या मनात येतो. महाराज झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी वाट बघतात, परंतु कोणीही उदारी आणून देत नाहीत. महाराजांच्या मनात प्रश्न उभा राहतो, आपल्या बायकोला आपण काय सांगायचं, आपल्याला कोणीच उधारी आणून दिली नाही, बायकोला मी काय सांगू. महाराज मनामध्ये विचार करत असतात. तोपर्यंत पांडुरंगाला प्रश्न पडतो, आपला भक्त खूप टेन्शनमध्ये आहे, खूप विचार करतो, याची आपण मदत केली पाहिजे. देव एका माणसाचं रूप घेतो आणि ज्यांनी मिरच्या घेतल्या होत्या त्यांच्या दारात जातो आणि प्रत्येकाला म्हणतो, ओ ताई, तुम्ही काल 1 किलो मिरच्या उधारीवर आणल्या होत्या, ते पैसे द्या. तेव्हा ती ताई म्हणते, नाही हो, आम्ही तर दुसरे महाराज होते तुकोबा म्हणून, त्यांच्याकडून मिरच्या आणल्या होत्या, तुमच्याकडून नाही घेतल्या. अहो ते तुकाराम महाराज आहेत ना, त्यांचा मी सेवक आहे आणि त्यांनीच मला पाठवलं आहे वसुलीसाठी, आणि तुम्ही 1 किलो मिरच्या आणल्या आहेत, पैसे द्या. दुसऱ्या घरात जाता, तुम्ही 2 किलो मिरच्या आणल्या. असं प्रत्येकाने जेवढ्या मिरच्या आणल्या होत्या त्यांची बरोबर वसुली करतात. लोक म्हणतात की हा माणूस तर तिथं समोर नव्हता, मग हा कोण आहे. शेवटी बोलतात की हा भोळा भाबडा दिसणारा, गळ्यामध्ये तुळशीमाळ, कपाळाला बुक्का आणि तोंडामध्ये देवाचं नाव असलेला हा माणूस कोणी भोळा भाबडा नाही, पक्का हुशार माणूस आहे आणि त्यानं एक सेवक पण ठेवलेला आहे वसुलीसाठी. परंतु आपल्याला वाटलं की हा भोळा भाबडा माणूस आहे आणि याला फसवूया म्हणून आपण खोटं नाटं सांगून मिरच्या घेऊन आलो, परंतु हा माणूस तर पक्का हुशार निघाला. असे माणसांची कुजबूज चालू होते. सर्व उदारी वसूल करतात हा पांडुरंग. शेवटी ज्याने 1 पोतं मिरच्या घेऊन गेला होता त्याच्या घरी जातात. हा खूप हुशार माणूस असतो, सर्वांना फसवणारा आडदांड बिंडोक माणूस असतो. त्याच्या घरी जातात देव आणि म्हणतात, तुम्ही काल 1 पोतं मिरच्या आणल्या होत्या, त्याचे पैसे द्या. तेव्हा तो आडदांड माणूस म्हणतो, मी तर तुकाराम शेठ म्हणून आहेत, त्यांच्याकडून मिरच्या घेतल्या होत्या, तुम्ही कोण. तर मी त्यांचा सेवक आहे, काल तुम्हाला नाही पाहिलं मी. महाराज म्हणाले, अहो त्यांनी मला सर्व हिसाब सांगितला आणि ह्या घरातून मिरच्या आहेत, पूर्ण लिस्ट माझ्याकडे दिली आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही पैसे द्या. तो माणूस म्हणतो, नाही देणार. पांडुरंग म्हणतो, का नाही देणार, तू कसं देत नाही मी बघतोच. तेव्हा साक्षात पांडुरंग बोलल्यानंतर तो माणूस म्हणतो, काय बघणार आहे तू, काय करतो ते कर, मी घाबरणार नाही तुला. तेव्हा हा माणूस म्हणतो, तू कसं देत नाही मी पण बघतो. आणि तो माणूस आरडाओरडा करू लागतो. आरडाओरडा केल्यानंतर गावकरी जमा होतात. गावकऱ्यांना सगळ्यांना सांगतो की याने माझ्याकडून मिरच्या काल बाजारातून फसवून 1 पोतं मिरच्या आणल्या होत्या, परंतु त्या मिरच्या काही दिल्या नाहीत आणि त्याच्या वसुलीसाठी मला तुकाराम शेठने पाठवलेलं आहे. माझं नाव विठोबा आहे आणि हा पैसे देत नाही. तेव्हा गावकरी कुजबुजू लागतात की हा प्रत्येकाला फसवतो, असाच करतो आणि याला पण फसवत आहे. तेव्हा त्याला लाज वाटू लागते. तो म्हणतो, मला तुमच्या मिरच्या नको आहेत, मी तुमचं मिरच्याचं पोतं घेऊन जा परत. विठोबाजी म्हणतात, मी मिरच्या नाही घेऊन जायला आलो, मी पैसे घ्यायला आलो आहे. तुम्ही काल पैशाचं मला वचन दिलं होतं, मला पैसेच पाहिजेत. तेव्हा देव म्हणतो, नाही मला पैसेच द्या. तेव्हा त्या
आडदांड माणसाला गावकऱ्यांची कुजबूज चाललेली आवडत नाही की आपल्याला सगळेजण नावं ठेवतात म्हणून लाज वाटून तो घरात जातो आणि पैसे घरामध्ये जाऊन बसतो. तेव्हा पुन्हा हे विठोबाजी म्हणतात, माझे पैसे द्या, तुम्ही घरामध्ये का जाऊन बसले? नाही देणार. तुम्ही देत नाही पैसे तोपर्यंत मी जाणार नाही, म्हणून मी इथंच बसणार. मी माझ्या शेठला काय सांगू? शेठला मी वचन दिलं आहे की मी सगळे पैसे जमा करून आणून देणार. मला शेठला पैसे द्यायचे आहे. तेव्हा तो आडदांड माणूस गप्पच राहतो. नंतर थोड्या वेळाने हा माणूस देव काय करतो, एक छोटीशी रस्सी घेतो आणि म्हणतो की हे बघा गावकऱ्यांनो, हा माझे पैसे देत नाही आणि मी तुकोबा शेठना मी काय तोंड दाखवू? मी त्यांना कसे पैसे देऊ याने नाही दिले तर? म्हणून छोटीशी रस्सी घेऊन ह्या झाडाला आता मी फासच घेतो असं म्हटल्यानंतर तो आडदांड माणूस घरात जाऊन पैसे घेऊन येतो आणि साक्षात पांडुरंगाच्या हातामध्ये पैसे देतो. आणि हे सर्व पैसे देवाने जमा केले आणि देवाला आता विचार पडतो की आपण तुकोबाजींना हे पैसे, तुकारामजींना आपण पैसे कसे द्यायचे? मग देव विचार करतो की आता हे पैसे आपण गावच्या पाटलाकडे देऊया आणि पाटलाला सांगूया की काल तुकाराम शेठ आपल्या गावातल्या बाजारामध्ये मिरच्या विकायला आले होते आणि गावकऱ्यांनी त्यांची भोळे भाबडी भक्ती, त्यांचा स्वभाव बघून मिरच्या उधारी आणल्या आणि कोणीही मिरच्या दिल्या नाहीत आणि मी त्यांचा सेवक आहे. मी पैसे सर्व जमा केले आणि हे तुम्ही पैसे तुकाराम शेठला द्या. जर पैसे नाही पोचले तर तुकाराम शेठ दुसऱ्या बाजारात गेल्यानंतर त्या गावामध्ये सर्वांना सांगतील की या गावातील लोक चांगले नाहीत, मिरच्या उधार घेऊन जातात आणि पैसे देत नाहीत. आपल्या गावाचं नाव खराब होईल. त्यापेक्षा मी पैसे हे जमा केले आहेत, मी काही येत नाही, हे पैसे तुम्ही घ्या आणि तुकोबाजींना द्या. शंकराच्या मंदिराच्या जवळच तिथं वडाच्या झाडाखाली तुकाराम महाराज बसलेले आहेत, तिथे त्यांना नेऊन द्या. गावचे पाटील जातात, तुकाराम महाराजांना नमस्कार घालतात आणि भोळा भाबडा स्वभाव, साधा भोळे तुकाराम महाराज त्यांना बोलतात की तुम्ही काल मिरच्या बाजारामध्ये उधारी विकल्या आणि तुमचा जो सेवक आहे त्याने मला सर्व तुमची उधारी वसुली केली आणि माझ्याकडे पैसे आणून दिले आहेत आणि हे तुमचे पैसे घ्या तुम्ही. आमच्या गावातल्या माणसाने सर्वांनी तुमचे पैसे दिले आहेत आणि सेवकाने उधारी जमा केली आहे. तेव्हा महाराज म्हणतात, माझा कोणी सेवक नाही हो, मीच देवाचा सेवक आहे. मी देवाचा दास आहे, मी देवाचा सेवक आहे, माझा सेवक कोणीच नाही. तेव्हा पाटील म्हणतात, असं काय बोलता हो? तुमचा सेवक आहे ना विठोबाजी, त्याने माझ्याकडे पैसे आणून दिले. तेव्हा महाराज म्हणतात, देवा किती माझ्यासाठी तुम्ही करता, ह्या तुक्यासाठी तुम्ही विठोबाजी झाले आणि गावातून उधारी जमा केली. धन्य धन्य देवा, तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट करता, किती मला मदत करता. देवाला हात जोडता तुकाराम महाराज. पैसे घेतात आणि बैल सोडून हातामध्ये घेतात आणि आपल्या गावी जायला वाट चालत असतात. मनात एकच आनंद असतो की आता मी एवढे सगळे पैसे जमा केले, आता मी माझ्या पत्नीच्या हातामध्ये पैसे देईन, माझ्या आवलीच्या हातात पैसे देईन आणि या पैशातून लोकांचं देणं घेणं होईल. दुष्काळाचं सावट पडलेलं आहे आणि देणं घेणं होईल, लोकांचं कर्ज फिटेल, अशा आनंदाने महाराज चाललेले असतात. तोपर्यंत एक चोर असतो, त्याला ही बातमी समजते की तुकाराम महाराजांनी मिरच्याची पूर्ण उधारी गावातली तुकाराम महाराजांना पाटलाने दिलेली आहे आणि यांना लुटूया. चोर बघा खूपच गोड बोलले असतात. ह्या चोराने तुकाराम महाराजांना गाठलं आणि भोळी भाबडी भक्ती, संत बघा जे समोर दिसतात त्यांना चांगलेच समजतात, भले तो दरोडेखोर असो, खुनी असो, कोणीही असो, कारण त्यांनी ज्ञानाचा चष्मा घातलेला असतो. त्यांना फक्त आणि फक्त ज्ञान माहीत असतं आणि चांगुलपणा प्रत्येकामध्ये दिसतो, त्यांना प्रत्येकामध्ये देव दिसतो. त्यांना ते कधीच कोणाला चुकीचं बोलणार नाहीत किंवा चुकीचं समजणार नाहीत, वाईट बोलणार, प्रत्येकाला ते चांगलंच बोलतात. संत महाराज म्हणतात, तुम्ही पण खूप चांगले आहात हो. असं वाटसरू बोलल्यानंतर महाराज म्हणतात, हो तुम्ही पण खूप चांगले आहात आणि तुमचं बोलणं पण खूप प्रेमळ आहे. महाराज म्हणतात, हो तुम्ही पण खूप चांगले. आता बघा वाटसरू चोर जे असतात ते खूप गोड बोले असतात, गोड बोलून केसाने गळा कापणारे असे चोर असतात. असं गोड बोलत बोलत हा भोळा भाबडा माणूस आहे, याला बोलण्यात फसवूया आणि आपण याच्याजवळचे पैसे गोड बोलून ह्याच्याकडूनच काढून घेऊया. आपल्याला चोरी करायची किंवा त्याला धमकवायची किंवा त्याच्याकडून घेऊन पळून जायची काहीच गरज नाही, कारण संत भोळे भाबडे असतात. काहीही सांगितलं तर त्या प्रत्येकावर विश्वास ठेवतात
असं ह्या चोराने अशी अक्कल लढवली आणि महाराजांच्यासोबत बोलत 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 चाललेले असतात. इथंच पलीकडच्या गावामध्ये मी चाललो आहे आणि माझ्या मुलीचं लग्न आहे, मला पैशाची गरज आहे, एवढ्या पैशाची मला गरज आहे, पण काय करणार. माझ्या हातामध्ये एक सोन्याचं कडं आहे आणि हे कडं तर खूप मौल्यवान आहे, खूप किमतीच आहे, परंतु मला हे विकायचं नाही, पण माझ्याकडे खूप पैशाची चणचण भासत आहे म्हणून मी हे कडं विकत आहे. पण मला हे कडं सोनारापेक्षा कोणाला तरी घरगुती माणसाला विकायचं आहे, कारण हे त्याला उपयोगी येईल. तेव्हा महाराज म्हणतात ठीक आहे. चोर म्हणतो दुसऱ्याला कोणाला विकण्यापेक्षा तुम्हीच घ्या ना माझं हे सोन्याचं कडं, तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे द्या, मी खुशीने देईन. असं तर सोनाराला देण्यापेक्षा तुम्हालाच दिलेलं काय वाईट आहे, कमी असू किंवा जास्त असू. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे मला द्या, मला तेवढ्याच पैशांची गरज आहे. महाराजांना वाटतात कडं खूप मोठं आहे आणि आपल्याकडे पैसे आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं कडं आहे आणि तसंच ह्याला गरज पण पैशाची आहे, जाऊ दे त्याची गरज भागेल. भोळा भाबडा स्वभाव. महाराज म्हटले ठीक आहे, माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तुला देतो. त्याने सोन्याचं कडं काढून दिलं आणि महाराजांनी त्याला जमा केलेले पैसे होते तेवढे सर्व त्याला दिले. तर चोर निघून गेला आपल्या वाटेने. महाराज घरात आले. आवली बघ, मला हे सोन्याचं कडं आहे माझ्याकडं. आवली म्हणते तुम्ही मिरच्या विकून पैसे काय केले. अगं एक वाटसरू होता, त्याला पैशाची खूप गरज होती म्हणून मी त्याला पैसे दिले आणि त्याने मला हे सोन्याचं कडं दिलं आणि हे सोनाराकडे जा आणि हे मोड आणि याचे जे पैसे येतील त्याच्यातून लोकांचं कर्ज पाणी दे, घरामध्ये किराणा भर, मुलांना कपडे घे. तेव्हा आवली पण खुश होते आणि कडं घेऊन सोनाराच्या दुकानात जाते. सोनार त्या सोन्यावरती प्रक्रिया करतो, घासतो आणि हे खरंच सोनं आहे का हे ओळखण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करतो. तेव्हा सोनार नंतर हसू लागतो. जिजाबाई म्हणते काय झालं, का हसता. सोनार म्हणतो तुम्ही आम्हाला फसवायला आले का, तुम्हाला काय आम्ही वेडपट वाटतो का, तुम्ही तांब्याचं कडं घेऊन आले आणि मला सोन्याचं म्हणून सांगताय, तुम्ही आम्हाला फसवता का. आवली महाराजांच्यावरती खूप चिडायची, लागली म्हणायला ह्या येड्याने आयुष्य मी असंच घालवलं ह्याच्यासोबत आणि कोणाला पैसे देऊन आमच्या येड्याने बघा हे तांब्याचं कडं घेऊन आलं आहे. आवली खूप फटकळ होती, तिथेच दंगा करू लागली सोनाराच्या समोरच. आणि हे तांब्याचं कडं घेऊन आलं आहे, आता काय करायचं. मी वडिलाकडून पैसे आणून काहीतरी व्यवसाय करा म्हणून त्यांना पाठवून दिलं होतं आणि त्यांनी मिरच्या घेतल्या, विकल्या आणि आलेले पैसे सर्व एका माणसाला देऊन हे तांब्याचं कडं घेऊन आलेत. काय करू मी अशा माणसाचं, वेडपट आहे आमचा माणूस. असं तसं आवली बडबड करू लागली. तिच्या मनामध्ये काही नव्हतं, परंतु तिला फक्त आणि फक्त तिची मुलं डोळ्यासमोर दिसत होती. उद्याचा दिवस माझ्या मुलांना मी काय खायला घालू, लोकांचं मी देणं घेणं कशानं देऊ, दुष्काळाचं सावट पडलेलं आहे, मी काय करू म्हणून राग खूप आलेला असतो जिजाबाईला आणि ती बडबड करत करत घरी येते. महाराजांना म्हणते तुम्ही आलेले पैसे एका वाटसरूला चोराला दिले आणि तुम्ही हे तांब्याचं कडं घेऊन आले, हे काहीच कामाचं नाही, असं तुम्ही केलं. बडबड करते. आता स्वयंपाकघरामध्ये काहीच नाही, काय बनवू. बघा तुकाराम महाराज तिथेच एका घरामध्ये जातात, काही जण दरवाजा बंद करून घेतात. हेच तुकाराम महाराज जेव्हा सेठ होते, जेव्हा त्यांच्याकडे व्याजाचा धंदा होता, पैसा जमीन जुमला सर्व काही होतं, तेव्हा या सेठ म्हणून बोलवायचे लोक. आज दरवाजा बंद करू लागले. एका घरात जातात आणि म्हणतात ओ दादा मला थोडेसे पैसे द्या आणि मी तुम्हाला पुन्हा परत देईन. तेव्हा तो माणूस म्हणतो जा निघ इथून. त्याला सांगतात अहो मी मिरच्या विकल्या होत्या आणि पैसे आले होते, परंतु मी एका माणसाला दिले आणि त्याने मला फसवलं, त्याने मला तांब्याचं कडं दिलं. तो माणूस म्हणतो मला ते काहीसुद्धा सांगू नकोस तू जा, म्हणून तुकाराम महाराजांना हाताला धरून खेचून बाहेर काढतो आणि दरवाजा बंद करतो. बघा ही समाजाची अशी अवस्था असते. लांबच कशाला हो, एक बहीण आणि 2 भाऊ असले तर बहीण कोणत्या भावाकडे अगोदर जाईल, जो श्रीमंत भाऊ आहे त्याच्याकडे अगोदर जाईल, भले तो बोलत नसला तरी पण, कारण त्याच्याकडून काहीतरी मिळायचं असतं तिला. गरीबाकडे काय मिळणार आहे. जेव्हा तुकाराम महाराज श्रीमंत होते तेव्हा त्यांना सेठ म्हणून बोलवायचे लोक, आज त्यांना घरातून ओढून ढकलून देण्यात आलं. अशी ही दुनिया, असा हा समाज. तर बघा भोळे भाबडे हे संत तुकाराम महाराज, असा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग आला. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, काय करावं त्यांना कळेना. अशी ही तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली डोळ्यातून पाणी येईल अशी हे त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे.
संतांनो, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी.